प्रकार 9वा. प्रकार 9वा. रेल्वे एकमेकांना किती वाजता भेटतील? प्रकार 9व्याचं नाव आहे आपलं रेल्वे एकमेकांना किती वाजता भेटतील. आणि मग इथे मात्र आपल्याला सूत्र वापरावं लागेल. पहिले गणित लिहू मग सूत्राचं पाहू. ठीक आहे, लिहा गणित. एक रेल्वे एक रेल्वे 40 किलोमीटर प्रति तास वेगाने एक रेल्वे 40 किलोमीटर प्रति तास वेगाने सकाळी 7 वाजता ए कडून बी कडे निघाली. ए कडून बी कडे निघाली. एक रेल्वे 40 किलोमीटर प्रति तास वेगाने सकाळी 7 वाजता ए कडून बी कडे निघाली. व दुसरी रेल्वे सकाळी 9 वाजता दुसरी रेल्वे सकाळी 9 वाजता 60 किलोमीटर प्रति तास वेगाने 60 किलोमीटर प्रति तास वेगाने बी कडून ए कडे निघाली. बी कडून ए कडे निघाली. जर दोन स्टेशन मधील अंतर 380 किलोमीटर असेल, जर दोन स्टेशन मधील अंतर 380 किलोमीटर असेल तर त्या रेल्वे एकमेकांना किती वाजता भेटते? जर त्या दोन स्टेशन मधील अंतर 380 किलोमीटर असेल तर त्या रेल्वे एकमेकांना किती वाजता भेटतील? लक्ष द्या सगळ्यांनी. आपल्याला एक सूत्र लिहायचं इथं, ते सूत्र लिहू. एकूण अंतर वजा वेळेतील फरक पहिल्या रेल्वेचा वेग कंसात पहिल्या रेल्वेचा वेग भागिला पहिला वेग अधिक दुसरा वेग. पहिला वेग अधिक दुसरा वेग. चला लिहा सगळ्यांनी सूत्र. एकूण अंतर वजा वेळेतील फरक कंसात पहिल्या रेल्वेचा वेग भागेला पहिला वेग अधिक दुसरा वेग. डेंजर बर काय गणित हे. IBPS, TCS, तलाठी, पोलीस भरती सगळ्या प्रकारांमध्ये MPSC, आता MPSC बियायला लागलं. त्याच्यामुळे सूत्र जर पाठ असलं तर आपल्याला ते सोपं जातं, नाही तर मग ऑप्शन वाईज खेळावं लागतं. सगळ्यांनी फक्त सूत्र लिहायचं आहे, आपल्याला बाकीचं काही घेणं देणं नाहीये. आता प्रश्नाची मेले रूपरेषा सांगतो काय होतंय प्रश्नामध्ये, आणि मग तुम्हाला ते गणित समजेल. सगळ्यांनी गणित वाचा. ज्यांचं सूत्र लिहून झालेलं आहे त्यांनी गणित वाचा. गणित वाचल्याबरोबर तुम्हाला समजेल की काय होतंय. सूत्र पुसू का?
सूत्र लिहून झालंय सगळ्यांचं? पुसतोय मी सूत्र, पुसू ना? हा, कारण मी तर पाठ आहे, तुम्ही पाठ करा. काही गोष्टी आपल्याला पाठ म्हणजे पाठच पाहिजे. गणितामध्ये तो असं म्हणतो की ए ठिकाण बी ठिकाण, दोन रेल्वे, एक रेल्वे सकाळी 40 किलोमीटर प्रति तास वेगाने 7 वाजता निघाली. एक रेल्वे सकाळी 40 किलोमीटर प्रति तास वेगाने 7 वाजता निघाली. केव्हा रे? सकाळी 7 वाजता. किती वाजता निघाली? सकाळी 7 वाजता. तिचा स्पीड किती होता? कुठे चालली रेल्वे? ए कडून बी कडे. वाच रे गणित. एक रेल्वे 40 किलोमीटर प्रति तास वेगाने सकाळी 7 वाजता ए कडून बी कडे निघाली. म्हणजे ती आता अशी निघाली की डायरेक्ट बी पाशीच थांबेल. बरोबर का? कोणाकोणाला समजला? पहिल्या ओळीचा अर्थ समजला तर गणित सुटतं. दुसरी लाईन वाच रे. दुसरी रेल्वे सकाळी 9 वाजता. दुसरी रेल्वे सकाळी 9 वाजता 60 किलोमीटर प्रति तास वेगाने बी कडून ए कडे निघाली. बी कडून ए कडे निघाली. वाचलं का? त्या दोन स्टेशन मधील अंतर 380 किलोमीटर आहे. त्या दोन स्टेशन मधलं अंतर किती रे? म्हणजे ही रेल्वे इथून निघाली की इथपर्यंत जाते तर 380 होतं. ए पासून तर बी पर्यंतचं टोक 380. बरोबर का? आणि बी पासून जर निघाली तर ए पर्यंत जायला परत 380. बरोबर का? बरोबर का? कोणाकोणाला समजलं? तर त्याचं म्हणणं काय आहे की त्या रेल्वे एकमेकांना किती वाजता भेटतील? आता ही इकडनं निघेल, ती तिकडनं येईल, मग त्या कुठेतरी मधोमध भेटतील का नाही? अरे भेटून की नाही? जर त्या एकाच रोडने येणार आहेत, जरी ही लवकर निघलेली असेल, ही उशिरा निघलेली असेल, पण भेटतो होईल ना त्यांची. तर त्याचं म्हणणं आहे त्या रेल्वे एकमेकांना किती वाजता भेटतील? त्या रेल्वे एकमेकांना किती वाजता भेटतील? एकदम सोपा प्रश्न आहे. फक्त प्रश्न समजला का सांगा. प्रश्न समजला का सांगा. नाही समजला तर दुसरी टेक्निक लक्षात द्या. समजा एखादी व्यक्ती, समजा मी कुसुंब्याहून निघतोय आणि अनिल सर औरंगाबादहून निघताय, पण मी सकाळी 7 वाजता निघतोय आणि सर 9 वाजता निघताय. रोड एकच आहे आमचा. अरे रोड एकच आहे ना, मग आम्ही मध्ये भेटू की नाही? अरे भेट होईल की नाही? मग त्याचं म्हणणं आहे भेट किती वाजता होईल. आता काही लोकांना असं वाटेल आम्हाला काय माहिती केव्हा भेटतात काय भेटतात, तर ते तसं नाही चालत. गणितात काही गोष्टी असतात, क्लुप्त्या असतात, सूत्र असतात. त्या सूत्रानुसार आपल्याला बरोबर समजेल की दोघींची भेट केव्हा होईल का नाही भेट, एवढं सांगा पहिले. जर एक व्यक्ती औरंगाबादहून निघालाय आणि एक व्यक्ती कुसुंब्याहून निघालाय, दोन्हींचा रोड एकच आहे सिमेंटचा, तर मग येताना भेट होईल म्हणजे होईल. आणि एकदमच येडा भेजा असेल तर कुसुंबा जळगाव लक्षात घे. कुसुंबा जळगाव जाण्यासाठी बी एकच रस्ता आहे. एखादी माणूस जळगावहून येतोय आणि तू कुसुंब्याहून जळगाव जातोय, तर दोन्हींची भेट होईल का नाही होणार? होईल ना. कधी कधी आपण असा बाजूवाल्याला हात देतो, हा देता की नाही, मग आपल्याला समजतं जळगावून येतोय बरं आणि मी इकडनं जातोय, भेट होते की नाही रस्त्यात. मग तशी आता या दोन्ही रेल्वेची बी भेट होईल, कारण यांचा ट्रॅक एकच आहे की नाही. मग आता त्याचं म्हणणं आहे ते भेटतील किती वाजता. मग किती वाजता काय ते काय आपल्याला घेणार आहे? आपल्याकडे सूत्र आहे. बोल सूत्र. एकूण अंतर मायनस वेळेतील फरक भागिले पहिल्या रेल्वेचा वेग भागिले पहिला वेग अधिक दुसरा वेग. बस, तू काही जास्त विचार करायचा नाही किती वाजता भेटेल ना काय, हे सूत्र पाठ कर. एकूण अंतर किती रे? 380 वजा वेळेतील फरक 7 वाजेमधून 9 मधून 7 गेले, किती तास? वेळेतील फरक म्हणजे काय? एक गाडी 7 वाजता निघते, एक गाडी 9 वाजता निघते, दोन्हीमधला फरक किती तास? बस 2चा आकडा लिहायचा. एवढं सोपं पाय. कंस पहिल्या रेल्वेचा स्पीड किती रे? टाकला 40 भागिले पहिल्या रेल्वेचा वेग दुसऱ्या रेल्वेचा वेग, झालं सूत्र त्यापाशी तयार.
आता हे सोडायचं. 380 वजा 2 कंसात 40 भागिले 40 अधिक 60. जेव्हाही बेरीज वजा बाकी असेल तेव्हा काटछाट पद्धत येणार नाही. याला बाहेर घेऊन टाकू मग आपण. हे पुसतो मी इकडे. आता कसं घ्यायचं बाहेर? 380 वजा कंसाच्या बाहेर जो आकडा आहे 40 दुनी 80 आला का? हा 60 आणि 40 60 आणि 40 हा डायरेक्ट 100 घेतो. घेतला. हा 380 मधून 80 गेले, किती उरले रे? 300 भागिले 2 0 गेले, 2 0 गेले, 3 1 एका एक 1 1 त्रिक 3 तास. 3 तासानंतर ते एकमेकांना भेटतील. 3 तासानंतर ते एकमेकांना भेटतील. आता मेन पॉइंट आहे, किती ते 3 तास त्या 7 वाजेपासून पकडायचे का 9 वाजेपासून पकडायचे? तर ते पकडायचे आपल्याला 9 वाजल्यापासून. 9 वाजेच्या पुढे प्लस हे 3 तास टाकले की दुपारी 12 वाजता. किती वाजता? 12 वाजता त्या दोन्ही गाड्या एकमेकांना भेटतील. समजलं? पहिले काय केलं मी? पहिले तर मी सूत्र, त्याच्याशिवाय नाही होऊ शकत. ही आकृती तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही ती काढायची गरज नाहीये. पहिले तर सगळ्यात महत्वाचं आहे सूत्र पाठ करावं लागेल. एकूण अंतर वजा वेळेतील फरक पहिल्या रेल्वेचा वेग कंसात भागिले पहिला वेग अधिक दुसरा वेग टाकायचं. टाकलं की उत्तर येईल तासात. ते तास जी गाडी लेट निघलेली असेल, ही लेट निघाली ना, ही लवकर निघाली सकाळी 7 ही 9 9 मध्ये ते 3 टाकले, 9 3 12 म्हणजे 12 वाजता त्या दोन्ही गाड्या एकमेकांना भेटतील. लिहा आता. लिहा पटापट. समजून लिहा. जर एखादी आकडा नाही समजला तर हात करून विचारा की सर हा आकडा कुठून आला, हे तर मला समजलं नाही, म्हणजे मग लगेच ते टॅली होईल. किती वाजता भेटतील मग त्या दोन्ही गाड्या? 12 वाजता दोन्ही गाड्या करेक्ट एकमेकांना भेटतील. हे उत्तर ऑप्शन वरून बी एकदम सोपं आहे. कसं ते मी सांगतो. झालं का रे? झालं का? आता एकदम बारीक माझ्याकडे लक्ष दिसन, ऐकायचं. मी पुसतोय आता. झालं नाही लिसन? आणि जास्त अभ्यास करायचा असेल लेक्चर पाहायचं, हे की नाही? जास्त एकदम डिटेल पाहायचं असेल तुम्हाला तर परत पाहिजे घ्यायचं ना लेक्चर. जोक बी समजत नाही तुम्हाला. एकदम सिरियस अभ्यास करणारे जोक बी समजत. जास्त सिरियस घेतलं दिसतंय तुम्हाला कालच्या घटनेचं, है ना? चला पहा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्या गोष्टीवरून तुम्हाला समजून जाईल की नेमकं काय होत आहे. हे कुसुंबा आहे आणि हे जळगाव. दोघींमधलं अंतर आहे 10 किलोमीटर. दोघींमधलं अंतर किती रे? कोणाला समजतंय? तुला काय समजलं? काय समजलं? दोन्हीमधलं. जर तू कुसुंब्याहून निघाला जळगाव जाण्यासाठी किती किलोमीटर जाणं पडेल? आता आज उत्तर देईन बरं का. आणि जर तू जळगावहून कुसुंबयासाठी निघाला तर मग किती अंतर जाणं पडेल? तरी बी 10 जाणं पडेल. आता 2 जण आहे,
तेव्हा मामा आहे का, मामा का भाचा? हा, आता हे दोन्ही मित्र आहे समजा. तुझं नाव काय बावड्या? संदीप निघाला कुसुंबेव आणि तो दुसरा आकाश. आकाश थांबलाय जळगाव. संदीप कुसुंब्याहून निघाला आणि आकाश जळगावहून निघाला. भेट होईल, भेट होईल की नाही? आता संदीप सांगेन पहिले. जर संदीप 6 किलोमीटर चालला तर आकाश किती किलोमीटर चालला? हा, शाबास. आकाशले 4 चालणं पडेल, तेव्हा त्यांची भेट होईल. भेट किती किलोमीटर वर होईल? दोन्ही जेव्हा 10 किलोमीटर अंतर पार करतील तेव्हा दोघींची भेट होईल. आपल्या ह्या गणितात बी 380 किलोमीटर दोन्हींनी पार केलं तेव्हा दोघींची भेट झाली. आता पाय कसं केलं तर, एक गाडी 7 वाजता निघाली आणि दुसरी गाडी 9 वाजता निघाली. हे बाय रे, आणि आपण काय म्हटलं की त्या दोन्ही गाड्या 12 वाजता भेटल्या. 7 वाजता जी गाडी निघालीये तिला 12 वाजेवर जाण्यासाठी किती तास लागले रे? 5 तास. आणि 9 वाजेच्या गाडीला 12 वाजेपर्यंत जाण्यासाठी 3 तास. या गाडीचा स्पीड किती होता रे? या गाडीचा स्पीड किती होता रे? 40 पाचा आणि 60 त्रिक 200 आणि 180 380. दोन्ही स्थानातलं अंतर किती होतं? 380. समजलं का? समजलं का? म्हणजे एक जणाने 200 किलोमीटर पार केलं आणि एकाने 180 पार केलं. जेव्हाही 380 चा आकडा टॅली झाला तेव्हा तेवढ्या वाजता त्यांची भेट झाली. हे आपण ऑप्शन वरून बी काढू शकतो. हे आपण ऑप्शन वरून बी. ऑप्शन वरून कोण काढेन? ज्याचं सूत्र पाठवत नाही. मी, मला जर सूत्र पाठ नाही करायचं आहे तर मग मी ऑप्शन वरून काढीन. हे गणित समजलं का तुम्हाला? कोणाकोणाला समजलं? बर, मग मी आता नाव चेंज करतो आणि तुम्हाला विचारतो. हा ए आणि हा बी, दोघींमधलं अंतर किती रे? जर बी 9 किलोमीटर चालला तर ए किती मीटर चालीन म्हणजे दोघांची भेट होईल? 1 किलोमीटर. म्हणजे तुम्ही पुरा 10 करताय, बरोबर का? म्हणजे भेट जेव्हा होते तेव्हा दोन्हीचं अंतर कापलेलं असतं. केवढं अंतर? आणि त्यांच्या दोन्ही ठिकाणांचं जेवढं अंतर आहे तेवढं. समजलं का? मग आता लक्ष द्या, जर हा 6 चालला तर याला किती चालावं लागेल? 4 चालावं लागेल. मग आता यांची दोघींची भेट झाली. भेट झाली, भेट झाली का? भेट झाल्यानंतर बी ला ए स्थानावर जाण्यासाठी किती अंतर कापावं लागेल? 6 कापणं पडेल. आणि या बाहुले ते बी बेरीज 10 होईल. समजतंय का? म्हणजे दोन्हींचा जो मेल्टिंग पॉइंट आहे तो त्यांच्या एकूण अंतरा एवढा आला पाहिजे तर आपलं उत्तर बरोबर आहे. आणि जर हे होत नसेल तर मग सूत्र पाठ कर. जमीन 56 झाले, कमी ना? एक गणित सेम असंच एक गणित एक रेल्वे 20 किलोमीटर प्रति तास वेगाने, एक रेल्वे 20 किलोमीटर प्रति तास वेगाने सकाळी 7 वाजता ए कडून बी कडे निघाली. एक रेल्वे 20 किलोमीटर प्रति तास वेगाने सकाळी 7 वाजता ए कडून बी कडे निघाली. दुसरी रेल्वे सकाळी 9 वाजता 30 किलोमीटर प्रति तास वेगाने. दुसरी रेल्वे सकाळी 9 वाजता 30 किलोमीटर प्रति तास वेगाने बी कडून ए कडे निघाली. त्या दोन स्टेशन मधील अंतर 260 किलोमीटर असल्यास, त्या दोन स्टेशन मधील अंतर
260 किलोमीटर असल्यास त्या रेल्वे एकमेकांना किती वाजता भेटतील? त्या रेल्वे एकमेकांना किती वाजता भेटतील? पाहू किती लोक सोडवत आहे. एकूण अंतर वजा वेळेतील फरक कंसात पहिल्या रेल्वेचा वेग भागिले पहिला वेग अधिक दुसरा वेग. झालं? किती वाजता? अरे काढ ना मग पटकन बावड्या, 9:15 झाले. झालं? एकूण अंतर किती रे? 260 वजा वेळेतील फरक 2 तास. पहिल्या रेल्वेचा वेग 20 ना, भागिले 20 अधिक 30. हा 260 वजा 20 दुनी खाली 50. 260 मधून 40 गेले, 220 भागिले 50. 0 0 कट. 5 1 5 चोक 2 उरले, 5 चोक आता 4.4. मग 4.4 काय रे ते? तास. हा मग आता 4 तास तर पुढे जाऊ आपण. किती वाजेपासून? 10 11 12 1. पण काय 1 वाजून 40 मिनिटं का? 1 वाजून किती रे? 4 मिनिट. कर्ण कन्वर्ट 6 नको. पहिल्याले 6 नाही आणि दुसऱ्याले 36 ना. दुसरा नाही जे ना, हा ना, मग यालाच गुणून 6 ना, दुसऱ्याले 36 ना. हा तास आहे ना, हा मिनिट, हा सेकंद. आपण पाहिलंय ना आपलं वेळेमध्ये, घड्याळामध्ये पाहिलं होतं आपण. तासाचं कन्व्हर्शन जर करायचं असेल तर पॉइंट नंतर जो येतो त्याला पहिले 6 नाही आणि दुसऱ्याले 36 ना. मग 6 न गुणा 6 चोक, म्हणजे 1 वाजून 24 मिनिटांनी दोन्ही रेल्वे एकमेकींना भेटतील. इथे उत्तर त्यांनी 1 वाजून 4 मिनिटं दिले, 104. पण ते 4 नाही, ते 24 यायला पाहिजे. 1 वाजून 24 मिनिटांनी दोन्ही रेल्वे एकमेकांना भेटतील. झालं का? झालं? किती गणित झाले आज? कर दे पण. 9